लागला लागला. अरे घे 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 या. तर चला मित्रांनो, तर नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आता चाललो आम्ही फिशिंगला. तर निघालोय, गाडी घेऊन चाललो आता. तर नदी आता शांत वाटते, पण ॲक्च्युली नदीला पाणी जास्त आहे. पण हे धरणाचं बॅकवॉटर फुगवटा आलेलं आहे वरपर्यंत, त्यामुळे हे पाणी तुम्हाला शांत दिसते. पण पुढे बघू शकता पाणी किती वाहत आहे. ते वाहतं पाणी आहे, पण सपाट असल्यामुळे आपल्याला वाटतं शांत आहे. तर आम्ही जरा फक्त पुढे फिरून येणार आहे. तिथे मासे दिसतात, भेटत तर काय, पण मासे दिसतात तर पुढं. तर तिथे बघू, आपण गेलो तर तिथं जायचं. नाही, इकडं आलो होतो एकदा, त्याचा व्हिडिओ पण आपला असेल चॅनलवरती. तर आता आज आपण खूप दिवसांनी म्हटलं बघूया ह्या साईडला कसं, कारण कसं येत नाही या बाजूला, खूप लांब पडतं. कारण तिथून नदीकडं आधीच ऑलरेडी आपण पलीकडच्या साईडने आलो, पण फिरून पूर्ण गोल राऊंड मारून या साईडला यावं लागतं आणि खूप लांब होतं. आणि मासे तर काय भेटत नाहीत, बट आज खास काय माशांसाठी नव्हतं चालू आपण, म्हणजे जरा भाग बघावा जरा. धावणे सगळीकडे तर मित्रांनो, आम्ही आलो तसंच चाललो आहे परत. मासा नाही, काही नाही, काही नाही, फक्त फिरून आलो आहे. तर चला जाऊ आपल्या घरी. पण नजारा खूप चांगला आहे सगळीकडे, मस्त हिरवळ सगळीकडे. तर चला जाऊ आपल्या गाडीकडे पहिला आणि घरी जाऊ. आला पड लागला 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 लागला. अरे लाईव्ह माशा पहिल्यांदा. आ घे 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 या. लाईव्ह मासा भेटला. पतीजा पहिलाच काटला मासा. केली की मला मासा भेटतोय म्हणून. अरे याला पिशवी पण आणली आज. चल थांब, काय तर आणतो मी. तर मित्रांनो, आपल्याला मासा भेटण्याची काही अपेक्षा नव्हती, त्यामुळे आम्ही काहीच नेला नव्हता. फक्त जस्ट टाइमपास म्हणून गळ टाकला आणि आम्हाला मासा लागला. तर आता आपण पिशवी घेऊन चाललो आहे आणि पकड घेऊन चाललो आहे मासा काढायला. अपेक्षाच नव्हती मासा भेटण्याची, आणि फक्त टाइमपास. पाणी आहे वरनं, आम्हाला फिरताना एक मासा दिसलेला म्हणून फक्त गळ टाकला. आणि तुम्हाला लाईव्हमध्ये पहिल्यांदा मासा आमचा कॅप्चर झाला आहे, लागलेला पण आणि बाहेर काढलेला पण. तिथंच टाक मासे. तर मित्रांनो, चला परत भेटतो का आपल्याला मासा. एक मासा तर गवलेला आहे आता, त्यामुळे आमचे होप चाललेले आहेत. तर तिकडे तिकडे त्या दगडाच्या तिथे. हा परफेक्ट. आला 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 लागला. अरे देवा, हे लक बाय चान्स. हे असं असतं, ज्यावेळी लक असतं त्यावेळी कसा पण मासा गवतो. मासा असा लागतो बघा, लक असलं की असा मासा लागतो. हा बिचारायला लागायचं काही कारण नव्हतं, आणि हा लागत पण नाही सहसा. कोळशी आहे, नाही ठेवलं आहे का? थांब थांब थांब, काढ दे तर पकड. एक मिनटं, कुठे गेली? दाखव, व्हिडिओ मध्ये दाखव. हो का? माशाचं नशीब. माशाचं नशीब खराब आणि आमचं नशीब चांगलं. हे कुठं लागलं याला?
बिचाऱ्याला. चलो पकड जाते का रे? हा यार मित्रांनो, चला परत आपण गळकास्ट करूया. परत एकदा गळ टाकलेला आहे आणि आता बघू काय मासा लागतो का. चान्सेस तर आहेत, बघू भेटला तर नशीब. नाही. आ लागला मासा. अरे देवा, मासाच मासा आज मध्ये माशाची 3 काठ मध्ये 3 मासा. अशी मासे काढू पाहिजे पण नसेल काढले. काढा तर मासे भरपूर आहेत रे आज. अरे दरवेळी चालू आहे. बघू परत एकदा गळ टाकलेला आहे, काय भेटतो का बघू. नाही काय भेटला. इथं टाक इथं. लग संपलेलं आहे वाटतं. आता माशाचे स्ट्राईक बंद झाले, पण आता मच्छर खूप चावायला लागलेत. तर आता थोडा वेळ थांबू आणि आपल्या घरी जाऊ, कारण नाही तर मच्छर आपल्याला फोडून खाऊन टाकतील. बघू आता एक 5-6 कास्ट करू आणि आपल्याला बाद झाला. आपल्याला 1-2 मासे गवडलेत बारीक, तेवढे खूप झाले आपल्याला. टाक. तो मगाचा काळा मासा आहे मोठावाला, त्या शिरणीच्या माग आहे. ही जी शिरणी आहे बघ, ही त्या शिरणीच्या माग आहे. हा घे हळूहळू घे हळूहळू, मी सांगतो तुला. हे आलाय माग, नाही फिरला, परत गेला. पुढं टाक द्या, जराशी पुढं टाक द्या, 2 शिरणीच्या मध्ये टाक. आता टाकलेला तिथंच टाक, मासा वर गेलाय. हा यस, येऊन दे तिथून हळूहळू. थांबा मी सांगतो तुला. अरे आला मासा. याला बारीक लागला मोठा माशाच्या जागी. मासाच मासा. टाक वर. दगड ठेव त्या माशावर, ठेव तिथं दगड ठेव, दगड. अरे तो हा मासा लागला ना, तो मोठा मासा त्या माशाच्या बाग आलता. अजून एक लागला मासा. जास्त चावायला लागलेत आता, त्यामुळे आता जास्त वेळ काय थांबू शकत नाही इथं. तर आता एक थोडेसे 2-4 टास्क करून ट्राय करतोय आणि मग आपण निघूया. कारण आपल्याला आता ऑलरेडी 4 मासे भेटलेत, छोटे आणि मोठे मिळून. 3 छोटे आहेत आणि 1 मोठा आहे. तर आता आपण बघूया काय भेटतंय का थोडंसं टास्कमध्ये. जाऊया आपलं. लागलाय काय? लागलाय. अच्छा, छोटाच होता तो पण. खूप जास्त येते. लागला होता ना. पण तू सेट नाही झाला तुझा. अजून एक छोटाच असेल. लागतंय मासा अजून, म्हणजे छोट्या साईजचेच आहेत, मोठे नाही आहेत. उचल डायरेक्ट. हां उचल 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 उचल.
मित्रांनो पाहिले अजून एक मासा भेटलेला आहे. तर बापूचं पण लक होतं, निघाला इथं वर आल्यावर गड. ठीक आहे, असं असतं आपल्याला नशीब. इसको बोलते हैं नशीब. एवढे मासे तर आम्ही औषध पकडले नाही आहेत आणि एवढे कॅज्युअली तर आम्हाला मासा भेटला. आम्ही इतके एवढे मारायचा काही विचार पण नाही करणार. आता मासा लागला तर काय वाटत नाही, डायरेक्टच आम्ही पुल करतोय वरती. एवढं लवकर आपण उचलतोय पण डेडलिफ्ट. पहिला जर असता तर हा पहिल्या वेळी मासा आम्ही तर जेव्हा फर्स्ट टाईम मासा लागला होता या वर्षीचा असा मोठा ह्या हुकवरती, तर आम्ही त्याला किती वेळ लावला होता. वाटला एवढे मासे आम्ही पहिल्यांदाच पकडतो असे एवढे पटापटा. तर जवळजवळ आमचे 3-1 मासे गेले, पण गेलेले मासे छोटेच होते आणि जे 2 मोठे मासे लागले ते चांगले आहेत, 1-1.5 किलोच्या रेंजमधले. तर दुसऱ्यात कासला मोठा मासा लागला होता आपल्याला आणि त्याच्यानंतर लगेच अजून एकदा सेकंड क्लासला तर एक मासा तर आपला लकीलीच लागला, त्याच्या पाठीला गळ लागला होता. चार्जिंग पण संपत आलेली आहे. खास करून मच्छर खूप जास्त वळवळ करतात त्या अंगात. आता काय, आता श्रावण पण चालू होणार आहे थोड्या दिवसांनी. संडे आहे आज, तर आलो होतो, एक फिशिंगचा पण व्हिडिओ मस्त बनेल आणि आपल्याला मासे पण पकडायला भेटले. तर हा अनुभव तसा सहसा भेटत नाही आपल्याला घ्यायला, म्हणजे एवढे मासे भेटणं एवढं पण सोपं नाही आहे. आता लक यावेळी आहेत म्हणून भेटतात ते. तर आता 5:30 वाजले आहेत. तर आता आपण थोडीशी आता एक कास्टिंग करतो जरा अशी एक 4-5 वेळा आणि मग आपण निघूया. तसे आपल्या मासे खूप झालेत. आता मग गोप्रोची चार्जिंग पण संपत आलेली आहे. तर आता आपण हा व्हिडिओ इथेच संपूया. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया आता पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. चलो बाय बाय.